आपने जो पेन रखा है आई एम कम्प्लीटली बोल्ड। सिर्फ आपके लिए पहना है। वैसे ये नाम आपका क्या? मूमल। मूमल मतलब? मूमल एक जैसलमेर की राजकुमारी थी। उसकी प्रिटी आईज, ब्यूटीफुल लिप्स एंड लंबे बाल, तो शायद मम्मी पापा को लगा कि ये सब फीचर्स मुझ में हैं। आप बहुत खूबसूरत है मैम। थैंक यू। ओह गॉड। आप किसके साथ आई हैं? सर अपने हस्बैंड के साथ जलने की बदबू आ रही है। व्हील ऑफ फॉर्चून 27 जनवरी से सोमवार से शुक्रवार रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। मंडळी, फोनवर बोलत जा रे असं म्हणणाऱ्या माणसाने तुम्हाला जर फोनवर बोलूच नाही दिलं तर चला बघूया तिथे काय गंमत घडते ते. तीच दाखवायला मंचावर येत आहेत भांडूपचा शशी कपूर, निखिल बाने, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि विनोदाचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार. काय मंदार? एवढा का विचार करतोय? आजचं कॅरेक्टर एवढं कठीण आहे? पण तुला टेन्शन नाही बाबा, तेच तर करायचं आहे. काय बोलतो बाबा, काचा आहे आई? हे तू बोलतोय तेच तेच करायचं. ए माझं काय, तू अशी बोलत नको रे. अरे मंदार हसतो काय? काय हसतोय? बने काय बने काय झालं काय? भाई तुला काहीतरी सांगायचंय भाई. भाई बोल ना. भाई त्या दिवशी ना मी माझ्या नातेवाईकांच्या लग्नात गेलेलो. तिथे ना मला एक मुलगी आवडली रे, रुपाई कांबळे. काय काय? रुपाई कांबळे. उपाय कांवळे, क्या बात आहे. रुपाई कांबळे भाई. हो हो. आणि तुला सांगतो भाई, माझ्या आयुष्यात मी अशी मुलगी नाही बघितली भाई. एवढी देखणी ना भाई. वा वा वा, काय देखणे भाई, काय देखणे भाई, काय देखणे. डेंजर देखणे भाई, डेंजर. तुला माहिती आहे बने, ती माझ्याशी बोलली. काय बोलली? स्वतःहून बोलली. काय बोलली? 2 गुलाबजाम दे. हे बोलली? हा, तुला फिलिंगच कळत नाही ते यार. हे हे एवढं बोलले ते पण महत्वाचं आहे ना यार. पण भाई तुला सांगतो, देखणी म्हणजे वा वा, देखणी म्हणजे वा वा वा. प्रगती आहे. नाही, रुपाली आहे. नाही रे. अरे माझं सोड बे, कशा प्रगती रुपाली हे नाही. नाही नाही. हा? हा, पुढे विचार काय? विचार तो हमारे नेक है भाई. हा, चेहऱ्यावरून वाटत नाही फक्त. तू का बोलतो असं मग? अरे ना भावा, माझं नको म्हणावर काय, मी चुकलो. सॉरी सॉरी. नाही नाही, भाई पोरगी आवडले ना? खूप आवडले भाई. मी काय बोलतो, हा बोल ना भाई. डायरेक्ट लग्नाचं विचारून टाक. तोच प्रॉब्लेम आहे. काय माझा नंबर नाही तिच्याकडे. हल्ली माती. नाही नाही, माती नाही काढली भाई. त्याच्यानंतर मी शातीर दिमाग चालवलाय. त्या लग्नात आहे ना सावंत काकू होत्या. सावंत काकूंकडून आहे ना तिच्या बाबांचा मी नंबर घेतला. तिचे बाबा आणि माझे बाबा घष्टी मित्र एकदम. माती यार म्हणतात. पण तिच्या बाबांची डायरेक्ट कसं बोलू भाई? अरे भाई मग चांगलं आहे ना. काय? हे बघ कसं आहे, डायरेक्ट कस्टमर केअरशी बोलण्यापेक्षा ना हा. डायरेक्ट मॅन्युफॅक्चरशी कधी बोलायचं. तू हे लय डेंजर बोलतो भाई. डेंजरच आहे भाई. हा. बघ बघितलंस ना, डेंजर आहे. बरोबर बरोबर. मी काय म्हणतो, हा, डायरेक्ट ना लग्नाचं विचारून टाक भावा. डायरेक्ट विचारू कसं आहे बघ, तुझ्या मागे पुढे कोण नाहीये. म्हणजे रे? म्हणजे तू एकटाच आहेस ना, सगळं तुलाच करायचंय बाबा. हा बरोबर. त्याच्यामुळे काय आहे, हा. डायरेक्ट लग्नाचं बोलून टाक, विषय काढून टाक. डायरेक्ट काढू? काय होईल फार फार तर म्हणणार काय? नाही बोलतील. तू निगेटिव्ह नको बोलू ना. निगेटिव्ह नाही बाबा, मग? ह्याच्यात पॉझिटिव्ह आहे ना. पॉझिटिव्ह आहे. त्या निमित्ताने भेटता येईल ना, भेटायला भाई. बघण्याचा कार्यक्रम होईल भावा. आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यान तुझ्यातला प्रामाणिकपणा, बरोबर, विनम्रपणा, विनम्रपणा, डेअरिंगनेस, Yes, yes. हे सगळं त्यांना कळेल. चालेल, आणि चालेल. ते कळल्यानंतर रुपाल लगेच हो बोलणार. आणि मग आता रडतो कशाला? रडत नाही भावा, तुझे सासरे सनई वाजवणार. भाई तू सासरे विसरे अंगावर काट येतो भाई. फोन लाव ना भावा. फोन लावता भाई. लग्नाचं पटकन भाई भाई बोलून टाकतो. हे Done, आहे ना, done, done. पटकन बोलून टाक. तू आहेस ना म्हणून मला कॉन्फिडन्स आहे क्या भाई. बात आहे. भाई पटकन बोल. बने, ह्या वर्षात लग्नाचा बार उडवणार. उडवायचाच आहे भावा. 2026 आपलाच आहे भाई. तुझाच आहे. माझाच आहे, माझाच आहे भाई. फोन लाव ना. फोन लावतो भाई. रिंग वाजते, रिंग वाजते. काय रे काय रे? रिंग वाजते. हॅलो. हॅलो. हा
हॅलो काका. हा हॅलो काका, हा बोल रे. हा, काका मी मंदार मांडवकर बोलतोय. अरे बरं झालं फोन केलास. मला सांग, मांडव घालायचे किती घेतोस रे? काय आहे बाबा, कोटेशन द्यायचं एका माणसाला? नाही, नाही. त्यात लग्न आहे, त्यांनी विचारलं होतं, म्हटलं तुला विचारून सांगतो. नाही नाही काका, मांडव घालणारा मांडवकर नाही बोलत आहे मी. मग याला काय अर्थ आहे मला सांग. आता मांडवच नाही घालणार मांडवकर, तर मग काय करणार मांडवकर मला सांग. नाही नाही तसं नाही, मी मंदार मांडवकर बोलतोय. प्रभाकर मांडवकर आहे ना, त्यांचा मुलगा बोलतोय मी. आपली लग्नात भेट झाली बघा, तुमचे लाडू पडले. नाही, तुमचे लाडू पडले होते ते मी फिसून तुम्हाला दिले परत ते. हा, अरे 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 मंदार, अरे काय रे बाबा, हे काय रे, कसा आहेस रे बाळा तू? बराच असशील म्हणा. तुला काय धाड भरली आता, काल मला भेटलास लग्नात. किती बरं वाटलं रे तुला भेटून. हा, चांगलं वाटलं रे. प्रभाची आठवण आली रे. प्रभा तुला माहितीये ना रे, माझा किती जुना मित्र लंगोटी यार. आम्ही गावात चर्चा असायची आमच्या मैत्रीची. तुला सांगतो, सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र करायचो. सगळ्या म्हणजे सगळ्या नाही करायचं, थोड्या थोडक्याच करायचं. पण रात्री नेहमी बसायचो आम्ही आणि उठायचो पण एकत्रच. काय 4 पायांवर जायचं, येताना 2 पायांवर यायचो रे. काय मजा यायची तेव्हा. आई चिडायची तुझी, रात्रभर बसायचो तर आई चिडायची. घरी आलो की लाटणं फेकून मारायची. प्रभाव वाकायचं, मला लागायचं रे, सारखं लागायचं. किती जखमा व्हायच्या माहितीये का त्या प्रभामुळे मला. पण मजा यायची रे. बिचारा लवकर गेला प्रभा आमच्या सगळ्यांमधून. वाईट वाटतं रे त्याचं. पण तुला बघितलं काल इतक्या वर्षांनी, काय बरं वाटलं. असं वाटलं प्रभाच आला की काय समोर. डिट्टो दिसतोस रे तू प्रभासारखा. प्रभाचाच मुलगा आहेस करा. चांगलं वाटलं. पण आई बरी आहे का रे? बरीच असेल. तिला काय धाड भरली म्हणा, चांगलीच असणार, चांगलीच. सुगरण तुझी आई काय जेवण बनवायची तेव्हा माहितीये. आम्ही सगळे खायला यायचो तुझ्या घरात. सुंदर आई, सुंदर तुझी. आम्ही फिरायचो ना, म्हणजे तुझी आई आणि तुझा बाबा, मी आणि माझी बायको, चौघं फॅमिली फ्रेंड मज्जा करायचो. अरे बरं वाटलं तुझ्याशी बोलून. असं करत जाणार आहे फोन. किती बरं वाटतं. बोलत जा रे तुम्ही तरुण आजकालचे. बोलत नाही ना तुम्ही. काय होतं मनात ठेवता, मग ते डिप्रेशन येतं तुम्हाला. ते नका येऊ देऊ रे. असं घडाघडा बोलायचं मोठ्यांशी. हा, करत जा रे फोन. बरं वाटतं. हा, बोलत जा बाळा. हा, चल ठेवतो. अरे हो, बोलत जा. हो, काय बोलले? बोलत जा बोलले आणि बोलायला दिलं नाही. म्हणजे मी बोलायचा प्रयत्न करतो, ते बोलायला देत नाही. अरे ते काय झालं, ते बाबांची आठवण काढली ना रे, त्यांच्या सगळ्या आठवणी काढल्या. बाबांविषयी बरोबर बोलत होते. माझे बाबा ना टाईट झाले ना, डेंजर बोलायचे. शुद्धीत आम्हाला मुका आहे काय असं वाटायचं. होते आई. अरे आता फोन लाव. पहिलं लग्नाचं बोल ना भावा. अरे नाही, ती बोलायला दिलं नाही म्हणून. ठीक आहे, पण काय बोल, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय. Yes, बोलून yes, टाका direct भाई. direct. 2026 माझा आहे लग्नाचा बार उडवायचा. हा. परत रिंग वाजते भाई, रिंग वाजते. काय चाललंय ऐका. हॅलो. हॅलो काका, मी मंदार मांडवकर बोलतोय. बरं झालं रे बाबा तू फोन केलास. हा. मला सांग, जेवणाचं आणि मांडवाचं एकत्र काय कोटेशन देशील सांग. एकाने विचारलंय रे बाबा. नाही काय काका, नाही माणसं काका, आहेत. नाही काका, मांडव घालणारा मांडवकर नाही बोलत आहे मग मी. याला काय अर्थ रे? मांडवकरच मांडव नाही घालणार तर कोण घालणार मला सांग रे. नाही काका, मी मंदार मांडवकर बोलतोय. प्रभाकर मांडवकर ह्यांचा मुलगा. काय रे बाळा, काय झालं? कसं काय फोन केलास अचानक? आता बोललो होतो ना रे आपण. हा, तू नाही. बोलायचं बाकी आहे का तुझं अजून काही? हा, काका, सांग मला एक- काय झालंय, नीट सांग मला व्यवस्थित. बरं हो, एक आहे ना, काम होतं मग कर ना तुमच्याकडे. रे बाळा. काम आहे सांगतो आणि करत नाही असं नाही. अर्धवट ठेवायचं बाळा काम. कामं करायची रे बाळा. अर्धवट कामं ठेवली ना लक्ष्मी नाही येत रे राजा. कामं पटापट करायची. माणसानं कष्टाळू असलं पाहिजे. कामं करत राहिली पाहिजे. तुझा बाप तुला सांगतो प्रभा, काय कामं करायचा. नोकरी करायचा, काम करायचा, पडेल ते आडेल ती सगळी कामं करायचा. जमेल त्या मार्गाने पैसा कमवायचा रे. कष्टाळू होता रे, पण लवकर गेला रे आमच्या सगळ्यांमध्ये तुझा. हा काका. तुला सांगतो त्याने इन्व्हेस्टमेंट केवढी केली. आज तुझं जे काय चाललंय त्याच्या जीवावर चाललंय. शिक्षण बिक्षण कपडा लत्ता कोणी केलंय तुझं? बापाच्या इन्व्हेस्टमेंट तू करतो का रे इन्व्हेस्टमेंट? करतच असशील म्हणा, पण नसशील करत तर कर. इन्व्हेस्टमेंट महत्वाची बाबा. कुठे करतोस? कुठे? तांदळाच्या डब्यात नाही ना करत. त्याच्यात नाही होत रे. तांदळाच्या डब्यात पैसे राहतात, व्याज नाही. व्याज आणायचं पैशाला. पैशाने पैसा खेचायचा. लक्षात घे. काय करतोस तू? लिक्विड मध्ये करू नकोस. नुसतं लिक्विड करत बसशील. वेगवेगळं करायचं. हा, आणि शेअर मार्केटचं काय खरं नाही ना रे. आपण सगळे पैसे टाकतो शेअर मार्केटमध्ये. होतं काय, रात्री झोपताना आपल्याला हिरवं दिसतं, सकाळी उठल्यावर लाल दिसतं ना. मग दिवसभर
आपण पिवळे पडतो. असं नाही करायचं. आपण काय करायचं, सोन्यात पैसे टाकायचे. पैसे सोन्यात नाही टाकायचे, त्या पैशांनी सोनं घ्यायचं. त्याच्यानंतर मग ते सोनं जपून ठेवायचं. जमीन जुमला किती आता नवी मुंबईला जागा घे, उरणला तिकडे आता ते एअरपोर्ट का काय ते बनलंय ना, तर तिथे जागेचे भाव वाढलेत. ते घे, FD घे, RD घे. FD RDचा फुल फॉर्म माहिती आहे ना रे तुला? शोध माहित नसेल तर सगळं काय मी सांगू तुला. हा, SIP कर. असं वेगवेगळ्या ह्याच्यात पैसे ठेवले ना रे, काय ना आपला फायदा होतो रे. इन्व्हेस्टमेंट केलीस का नाही केलीस रे? नशील केली तर सांग, आत्ता एजंट बघूया. मरू दे एजंट, आपल्याला कशाला पाहिजे एजंट? माझ्याकडे ये, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड सगळं घेऊन ये, व्यवस्थित करून देतो मी. हा, बोलत जा रे बाळा, असं बरं वाटतं ना रे. किती दिवसांनी असं करतो तू. आता चर्चा झाली तर चांगलं वाटलं ना, 2 माणसं बोलतात, बरं वाटतं बाळा. काय माझ्या आयुष्यात ना रे बोलणारी माणसं नाही भेटली मला. मग तुझा बाप पण असं ना शांत शांत असायचा, कधी बोललाच नाही रे माझ्यासमोर. काही मला आठवतच नाही बोललेलं. पण तू बोलत जा बाळा, बरं वाटतं फोन केलं की. हा, बोलत जा. चल ठेवतो. हा, हवा काय त्यांनीच विषय काढला. पॅन कार्ड, आधार कार्ड काढला, इन्व्हेस्टमेंट, हायब्रिड, लिक्विड, SIP. बोलत नाही भाई त्यांच्याशी यार, नाही बोलले त्यांच्याशी यार. अरे पण यार काय यार, काय झालं का बाई? बघ ना, मी फोन लावला, हॅलो काका, मी मंदार मांडवकर बोलतोय. ती बोलत सुटले. मला त्यांना सांगायचं आहे, तुमची रुपाली कांबळे, तुमची मुलगी आहे ना, ती मला आवडते, बोलायला देत नाही ते यार. काय बोलले ते? त्याची इन्व्हेस्टमेंट, बाप माझा चांगला होता, बाप पण माझ्याशी बोलायचा नाही, बाप जास्त. मग काय येडा तू येणार काय भावा? तू येणार भावा? काय पॉलिसी काढायला फोन केला होता? नाही, रुपालीशी बोलाय, रुपालीशी. पॉलिसी असं करशील? अरे तसं नाही बने तुला बोल ना भावा, विषय काय आहे? मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं. सांग, बोल ना पटकन. एवढाच आहे ना विषय. हे बघ, एवढाच विषय आहे ना. प्रॉब्लेम काय होतंय, तेच बोलतायत, मला हे होत नाही ना बोलायला. मी कसा विषय काढू भाई यांच्याशी? हॅलो बोललं की पटकन विषय बोलायचा. हा, बरोबर. काय असं करतोय? सोपं आहे ना. बरोबर. मी आता काय करतो, हॅलो बोलतो, रुपालीशी लग्न करायचंय, डायरेक्ट बोलतो, नाव पण घेत नाही. हा, बस हा, चाल. बोलून टाका भावा. लास्ट बोलतो. बोल आता बोल. हा, बोलतो मी आता. आता काय रिंग वाजते बाय. आता काय बाप रे. हॅलो. हा काका, मी मंदार मांडवकर बोलतोय. अरे बरं झालं तू फोन केलास रे राजा. मला सांग ना रे, ते पाणी टाकणाऱ्या हांड्या असतात ना, त्या मूर्त्या, त्या आणि ते मांडव घालणार मंदार नाही बोलला, तेच बोलतोय यार. नाही रे, क्लॅरिटी नाही बाळा. काका, मी मंदार मांडवकर बोलतोय. प्रभा मांडवकर आहे ना, त्यांचा मी मुलगा बोलतोय काका. अरे मंदार रे, अरे आता केला होतास ना रे फोन, परत कशाला केलास रे फोन तू? अरे बाळा, काय झालं? काय चुकून लागलं की काय? होतं रे असं, आपल्या लक्षात राहत नाही. बट डायल झाला असेल, बट डायल. बट डायल म्हणजे माहितीये का रे तुला काय? बट म्हणजे केसांची बट नाही बरं का, बट म्हणजे कुला. अरे काय आपल्याला लक्षात नाही राहत. आपण काय करतो माहितीये का, कधी आपण फोन लॉक नाही करत रे. आपण म्हणजे कोणाला फोन केला, बोलतोय आणि फोन कट केला ना की आपण असा खिशामध्ये ठेवतो. आपल्याला कळत नाही ना रे बाळा की कुठे गेलं रे. अरे बाळा, ऐकतोच का रे? मग आपल्याला कळत नाही ना रे फोन लॉक होता की अनलॉक होता. मग आपला कुलाच फोन लावतो कोणाला तरी आणि आपल्याला कळत नाही. बट जाईल झाला असेल तुझा फोन, हरकत नाही. पण बरं वाटलं, करत जा फोन आणि बोलत जा असा घाडा. किती बरं वाटतं कोणतरी बोलतं, आपण ऐकतो. हा, काळजी घे बाळा. हा, बोलत जा. चल ठेवतो. बोलला आता पण नाही बोललास तू भावा. कुले काढले भाई त्यांनी, कुले काढले, बड्डल काढला. कसं बोलूया? अरे हा माणूस ऐकूनच घेत नाही यार भाई माझा यार. अरे हा ऐकूनच घेत नाही यार. बोलायचं ना मग भावा. अरे कुठून बोलू मी? बने यार, मी बोलू कुठून सांग मला. मी बोलू कुठून सांग मला. त्यांना बोलायचं ना की मला असं लग्न. अरे पण मी काय बोलायला गेलो तर तो माणूस काय बोलतो, इन्व्हेस्टमेंट कर, हायब्रिड कर. या टोनचाच मला कंटाळा येतो. अरे प्रॉब्लेम काय? अरे हा हे बघ, हे बघ भाई, हे बघ काय सोपं असतं ना भाई. हे बघ, चर्चा 2 माणसं बोलतात.
हा काय चर्चा 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 ह्याचं काय करू? अरे हा माणूस गप्पा आहे ना. मंदार अरे अरे पण मला बोलायला दे ना. मला काय सांग तू बाहेर ये दे. बाहेर ये. नाही येणार ते बाहेर. काय अरे हा बोलायला देत नाही यार. बोल ना मग. अरे कुठून बोलू? कुठून म्हणजे? हॅलो काका एवढंच बोलतोय मी. तुला विषय बोलायचा आहे पटकन. हॅलो मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं. संपला विषय. हा येडाय का रे? ह्याला मी काय सांगतोय? अरे तो मला बोलायला देत नाही. मी तुला तेच सांगतोय ना. शांत हो. भाई याला बकरी अड्ड्यात घेऊन जाईन. बकऱ्या सोडण्याच्या अंगावर. नको बाई, ऐक. आई, सासरे अरे बधीर आहे तो. बधीर याला आहे तो. अरे सासरे आहेत भावा. शांत हो तू. एक काम कर तू शांत हो. मी बोलतो फोनवर. बोल बोल भाई बोल. तू काय बोलायचं नाही. नाही बोलणार यार. मी बोलणार यांच्याशी. बोल बोल तू यार. 2026 2026 घे भाई. हा बोल तू बोल. रिंग वाजते काय? रिंग वाजते काय? बोल. हा हॅलो. हॅलो काका मी मंदार मांडवकर आहे ना. अरे मंदार मांडव टाकणारा मंदार मांडवकर नाही. प्रभा मांडवकरचा मुलगा मंदार मांडवकर. त्याचा मी मित्र बोलतो. तुमच्या मुलीच्या लग्नाबद्दल बोलायचं होतं. अरे मग आधी सांगायचं ना रे. लग्नाबद्दल बोलायचं. तुम्ही आधी का नाही बोलत रे? काय तुला सांगू अरे आमच्या रुपालीसाठी स्थळ शोधून शोधून दमलो रे बाळा. तुला सांगतो मॅरेज ब्युरोमध्ये गेलो तरी काय होईना. तिच्या 10वीला टक्के कमी पडले ना रे. आता कमी टक्के म्हटल्यानंतर कोण मला सांग मुलगी ला हो म्हणणार आहे. नाही रे त्रास होतो. तरी आमचं ते मॅरेज ब्युरो चांगलं आहे माहितीये. प्राजक्त जोड नावाचं मॅरेज ब्युरो आहे. चांगलं चांगलं शोधून काढलंय. त्यांची टॅगलाईन आहे शादी करणं जरुरी है क्या अशी टॅगलाईन आहे त्यांची. पण एवढ्या सगळ्यात पण जुळवून देतात बरं का स्थळ. म्हणून म्हटलं तिला तिथंच टाकव. तिचं नाव नोंदणी केली. आता काय बाबा तिचं लग्न झालं की मी एकदाचा मोकळा. बापाचं टेन्शन असतं ना रे. मुलींना बापाला अटॅच असतात रे. बापाला जाम वाईट वाटतं ना कारण मुलगी जाणार म्हणजे. पण तुला काय सांगतोय रे? तू कोण आहेस रे? लग्नाचं बोलायचं होतं. कोण नाव काय तुझं? निखिल बने. बने? अरे बने म्हणजे काय कोकणातला का रे? हो. कोकणातला कुठला रे तू? कारण माझे पण आहेत मित्र कोकणामध्ये. कुठला आहेस नेमका? चिपळूणचा आहेस का रत्नागिरीचा आहे? चिपळूणचा असतील तर मग ओळखीचा निघशील. कारण चिपळूणमध्ये ते कापरे बनेवाडी आहे ना तिथे मित्र आहे रे माझा निवृत्ती म्हणून. माझा पप्पा माझे पप्पा. अरे तू निवृत्तीचा मुलगा आहेस का? अरे बाबा तू तो तू काय फिनेल काय तुझं नाव? निखिल. निखिल. हा अरे बाळा तुला मी सांगतो बाळा काय तुझं कौतुक. मला तुझ्या बापा बरोबर माझी ओळख नाही रे जास्त. कारण काय ना लहानपणी यायचो तेव्हाचे मित्र ना. पण तुझा बाप चांगला. मोठ्यापणी त्याचं मी खूप कौतुक ऐकलंय सगळ्यांकडून. आखी वाडी त्याला नाव असते. पण मग तू आधी सांगायचं ना तुला माझ्या मुलीशी लग्न करायचं आहे. तू अचानक फोन करून मला सांगतोस मुलीशी लग्नाचं बोलायचंय. आधी सांगायचं ना राजा. काही प्रेमविवाह आहे का तुमचा? असला तरी मान्य आहे मला. काय काळजी करू नको. एवढं नात्यात जुळणार तर मग काय वाईट आहे. मित्र चांगला एवढं लहानपणापासून बघितलंय. घरदार सगळं चांगलं. तू पण सेटल आहेस ना रे? असशीलच आता. हल्लीची मुलं काय थांबतायत काय सेटल व्हायची. पण चांगलं आहे चांगलं आहे. तू काळजी करू नको. तुझं लग्न मी जुळवून देतो. हा मी निवृत्तीशी बोलतो. नाही काका तसं बोलायचं नव्हतं. तू सांगणार का काय बोलायचं ते? हा तुझा बाप माझ्यापेक्षा 2 वर्ष मोठा आहे पण माझ्या पुढे कधी गेला नाही. आणि तू आत्ता सांगणार आहेस का बापाने काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं ते? मी व्यवस्थित बोलेन बाळा. माझी मुलगी आहे मलाच द्यायची आहे तुला. मी व्यवस्थित काय ते जुळवेन तुमचं. हा नसबीस कापायची नाही. गप्पा बस. असलं काहीतरी डोक्यात आणायचं नाही. आली उतर आधी स्टूलवरून. हा काय रे काय मी आहे म्हटलं ना मी करून देणार तुझा विवाह. चालून आले रे एवढं स्थळ. मग आणि किती बरं वाटलं. जरा बोलत जा असा. आता बोललास वेळेवर म्हणून तुझं लग्न जुळलं की नाही. हा चल ठेवतो. हा करत जा बोलत जा. चल भाई डन झालाय ना? भाई ठरलंय ना? हा ठरलं. भाई बने यार. बने थँक्यू यार भाई. भाई मी एवढा झालो असतो यार. नाही पण लग्नानंतर त्या माणसाला मी सावरून घेईन भाई. थँक्यू भाई थँक्यू. चल त्यांना भेटून ये. चल. अरे माझं आणि रुपालीचं ठरलं. तू मांडव टाकशील ना? हे तुमचं थँक्यू यार. जय आता बोलून देत नव्हतं म्हणतात. वा 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 वा. एक संघ एक सलगपणे बोलत राहणे ही खायची गोष्ट नाही. जबरदस्त परफॉर्मन्स होता आणि मस्त होती कॉन्सेप्ट. प्रसादा काय म्हणाल? बने तू नसताना सुद्धा तुझ्या चहाचे स्टॉल आता सगळीकडे लागायला लागले. म्हणजे तू त्या स्टॉलमध्ये नसताना असं म्हणायचं होतं मला. यावरनं तुझ्या फ्रँचायझीस किती वाढत चालल्या आहेत याचा अंदाज येतो. आणि त्याकरता खूप कौतुक वाटतं तुझं. व्हेरी नाईस. तुमच्या दोघांची बाजू तुम्ही दोघांनी फार उत्तम पेलून धरलीत एका साईडनी. पृथ्वीक लाजवाब अप्रतिम सादरीकरण. थँक्यू. फारच मजा आली. वंडरफुल. सई
मला आनंद आहे की एका यंग फळीवरती ही जबाबदारी टाकली आणि त्यांनी ती फारच सुंदर पेलली आणि गाजवली पण. मजा आली. तिघांचंही खूप अभिनंदन. बने मस्त नेहमीप्रमाणे. छोट्या छोट्या जागा आणि छोट्या छोट्या रिॲक्शन्स पण खूप इम्पॅक्टफुल. मँडी तुझ्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे आणि त्याचा ज्वालामुखी इथेच बनणार आहे आणि आम्हीच सगळे त्याचे विटनेस असणार आहोत याची मला खात्री आहे. टिपी अमेझिंग म्हणजे जिओ एवढंच बोलते.